कौशल्य विकसित करण्यासाठी राज्यात तसंच आपल्या महाराष्ट्रामध्ये निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत आकृती कार्यक्रम हा आयोजित करण्यात आलेला आहे. अगदी शिस्तबद्ध शासनाने तो राबवलेला आहे. अगदी शिक्षकांनी सुद्धा आपल्याकडे काय केलेलं आहे या अभियानामध्ये. हा अभियान कसं राबवलं तर शिक्षकांनी सुद्धा ऑनलाईन कार्यक्रम आवश्यक झालेला आहे. शिवाय या ठिकाणी वर्गामध्ये कार्यक्रम राबवताना काय काळजी घेतली पाहिजे तर प्रत्येक मुलाला पर्यंत गेलं नाही ना संख्याना किंवा वाचनाची गणित तो विषय महत्वाचे म्हणजे इंग्रजी हे नाही असं नाही आहे. आपल्या भारतामध्ये वाचन गणित हे दोन विषय महत्वाचे विषय आहे. ते इतर विषय आहे म्हणजे भूगोल महत्वाचे आहे परंतु हे पायाभूत आहे विषय तो म्हणून ते अभियान राबवलेलं आहे. आपण जसं तुम्हाला सांगितलं मॅडमने त्या पद्धतीने आपण राबवण्याची सुरुवात आहे. कारण ते 6 ते 8 सुद्धा राबवायचा आहे कार्यक्रम पण आम्ही 8च्या आणि 5 मुलांवर फोकस करूया. सगळ्याच मुलांना घेण्यापेक्षा या मुलावर फोकस आपण जास्त करू. बाहेरून आलेली असतात आम्हाला माहिती नसतं. 6वी 7वी 8वी आपल्याकडे जायचं राहतात त्याच्यामुळे आम्हाला हळूहळू त्याच्यावरती काय करता येतं विचार करता येतात. तिकडं नव्याने झालेली असतात. 4 वर्ष पहिली दुसरी तिसरी आणि 4थी 4 वर्षामधलं ज्ञान त्याला पाहिजे घ्यायचं आहे. पण 4 वर्षामध्ये चांगलं ज्ञान झालं नाही त्याच्या मुलाचा पाय टाकता राहतो मुलं घाबरतात आणि मग घाबरले ते मुलं किती मग बाहेर पडत नाही तिच्यातून. म्हणून त्या ठिकाणी या टप्प्यावरती 5च्या टप्प्यावरतीच या ठिकाणी हा कार्यक्रम आपण राबूया. तुम्हाला मी सुद्धा तुमच्या ग्रुपवर सुद्धा कार्यक्रम काय आहे तो पाठवला पाहिजे. कारण तुम्ही सुद्धा घरबसल्या म्हणजे आई आहात ह्या मुलीला आई सांगते हे जरा 4 मला धान्य घेऊन ये 4 प्रकारचे धान्य घेऊन ये. घरामध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी त्यांचं काय होऊ शकतो वाचन घरी घेऊ शकतो. आपण असं सुशिक्षित आहोत असं एक काही पालक नाही आहे की त्याला वाचता येत. तुम्ही सुद्धा घरामध्ये थोडंसं फीडबॅक घ्या. त्याला फीडबॅक म्हणूया आपण की शाळेमध्ये काय होतं त्यामुळे तुम्हाला इथे समजलं की स्थळ काय आहे म्हणून ते तुम्हाला पाठवलं त्याला तुम्ही वाचा झालेलं ते सर तुम्हाला समजतील आणि शिक्षकांचा हातभार होतो आणि चांगल्या प्रकारे अभियान आपण राहू शाळेमध्ये की जुलै महिन्यापर्यंत आहे. आधीमध्ये व्हिजिट असणार आहे. केंद्रपासून ते अगदी शिक्षण संचालकामध्ये येणार ना हे पर्यवेक्षक यंत्रणा त्याच्यामध्ये काम करते आवश्यकता आणि आपण काय करू राहूया सगळे आम्हाला या तुम्ही आज या ठिकाणी या आलात या ठिकाणी ह्या कार्यक्रमाच्या सुद्धा आलात आभार. जमाती
आहे ना ते लिहिलं ते सगळं बरोबर आहे, ह्रस्ववर्ग थोडं चुकलंय पण त्याचं योग्य गती नाही. एक वाक्य लिहायला त्याला जादा वेळ लागलेला आहे ना, मग ही त्याला गती साधता आली पाहिजे. योग्य गतीने त्याला हे वाक्य लिहिता आलं पाहिजे. ही क्षमता त्याच्याकडे अंतर्मुखीकरण करायची, म्हणजे त्याला ह्याचा सराव करावा लागला. लांजला जोडाक्षर शब्द थोडे 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 कमी पडले वाचायला, म्हणजे तिला जोडाक्षर शब्दांचा सराव करावा. कौशल्य आणि संख्या ज्ञान आणि त्याच्यासाठी असणारी जी अध्ययन क्षमता जी आहे, तर त्या विद्यार्थ्याला वस्तू मोजता आली पाहिजे आणि 99 पर्यंतचा संख्याबोध त्याला झाला पाहिजे. आलं लक्षात? मग आता आपण काय करणार आहोत की एक विद्यार्थी आपण निवडणार, त्या विद्यार्थ्याला टेबलवर वस्तू मांडून दाखवणार. मी जेवढा आकडा सांगेन तेवढ्या आकड्याच्या त्या जी संख्या सांगितली तेवढ्या वस्तूंनी काय करायचं त्या बाजूला करायचं. म्हणजे काय झालं त्यामध्ये त्या संख्येचा बोध झाला, त्याला संख्या कळली आणि तेवढ्या वस्तू त्याने काय केल्या बाजूला करून दाखवल्या. म्हणजे त्याला ती कोणती क्षमता प्राप्त झाली तर 9 पर्यंत. उदाहरण दाखवा, एक 9 पर्यंतच्या वस्तूंच्या समूहात ठराविक संख्या एवढ्या वस्तू त्याने काय करून दाखवायच्या आहेत, बाजूला काढून दाखवायच्या आहेत. मी वस्तू ठेवताना किती ठेवणार, 90 वस्तू ठेवणार. त्याच्यात मी एक संख्या सांगेन, तेवढ्या संख्या एवढ्या वस्तू त्याने काय करायच्या, बाजूला करायच्या. म्हणजे तेवढी त्याला संख्या काय झाली, समजली. हे त्याच्यातनं काय झालं, सिद्ध झालं. आणि मला सांगायचं एकूण वस्तू किती आहेत त्या. 9 वस्तू आहेत. म्हणजे त्यांनी त्या वस्तू मोजल्या. आलं का लक्षात? त्याच्यातल्या 5 वस्तू मला बाजूला काढून दाखवायच्या. दाखव, मोजून दाखव मला. मोठ्याने मोज, मोठ्याने म्हण, इकडे बघ, समोर बघ. आणि ते वस्तू म्हणायची. त्या प्रत्येक काय केलेलं आहे वस्तूला संख्या नाव येणार ना, मग तसं म्हणायचं. म्हण. म्हणजे तुमच्या आता लक्षात आलं का बघा, म्हणजे त्या क्लिअर झाला. म्हणजे त्याला 0 ते 9 मधल्या संख्या समूहात ही संख्या काय करता येते, सांगेल तेवढ्या संख्या एवढ्या वस्तू तो काय करतो, बाजूला करून दाखवतो. म्हणजे 5 वस्तू त्याने काय केल्या, बाजूला करून दाखवल्या. म्हणजे ती क्षमता त्याची काय झाली, क्लिअर झाली. ओके चल, म्हणजे हे झालं संख्याज्ञान. आता दुसरी आहे संख्यांवरील क्रिया. आता याच्यामध्ये काय केलेलं आहे, साध्या साध्या गोष्टी आहेत. आले लक्षात? म्हणजे त्या विद्यार्थ्याला 0 ते 4 पर्यंतच्या संख्येची ज्या वस्तू आहेत त्या वस्तू त्याने काय करायच्या आहेत, बेरजेच्या रूपात मांडायच्या आणि त्याची बेरीज करून दाखवायची. लक्षात येते का बघा, वस्तू समोर आहेत, त्या वस्तू त्याने मोजायच्या. आलं लक्षात? मी सांगणार त्याला, त्या वस्तू त्याने मोजायच्या आणि त्याची बेरीज काय करायची, फळ्यावर काय करायची त्याने करून दाखवायची आहे. अनन्य ये. ह्या वस्तू किती आहे, 5. आणि त्या किती आहेत वस्तू, 4 आहेत. बघा इकडे किती आहे, 5 आणि तिकडे किती आहे, 4. मग मला बेरीज करून दाखव, 4 अधिक 5. मोठ्या आकडा लिहिला. म्हणजे तिला काय करता येते, वस्तू बघितल्या त्याने, त्या मोजल्या आणि त्या संख्येची काय केली त्याने, बेरीज केली. हा एक प्रकार झाला. दुसरा प्रकार आहे बेरीज करण्याचा. तुम्ही सांगेल मला तुमच्यापैकी, ही झाली आयवी पद्धत. दुसरा एक प्रकार आहे ना, ये धनश्री ये. दाखव. ही पद्धत. म्हणजे तुम्ही एक गोष्ट लक्षात आली का बघायचं, सावडी वाचनाचा अर्थ काय आहे, तुमचा पाल्य कुठल्या क्षमतेपर्यंत आहे हे शिक्षक आपल्या मनाप्रमाणे सांगत नाहीये, तर तो तुमच्या समोर तो मुद्दा क्लिअर झाला. म्हणजे या विद्यार्थ्यांना त्या संख्यांना कळालं, संख्येचा बोध झाला
आणि आकलन करून त्याला त्याची बेरीज करता आली, तशीच वजाबाकी सुद्धा करता आली पाहिजे. असे 0 ते 99 पर्यंत संख्येची क्रिया आहे त्या करता आल्या पाहिजे. सावडे वाचनाचा उद्देश हाच आहे की पुढचा विद्यार्थी त्या संख्येपर्यंत पोहोचला की नाही हे पालकांनाही समजलं, हा त्याचा अर्थ. आलं लक्षात.